सकाळच्या कोवळ्या उन्हाने वृद्धाश्रमाच्या जुन्या खिडक्यांना मृदू स्पर्श केला. दाराच्या कडेकडून वारा आत यायचं आणि अंगणातलं वाळलेलं पान हलकं सोडून जायचं. चिमण्यांचा किलबिलाट कुठेतरी दूरवर ऐकू येत होता, पण त्या किलबिलाटातही एकटेपणाचा सूर मिसळला होता. आतल्या बाजूला एका कोपऱ्यातल्या पलंगावर शांतपणे एक वृद्ध स्त्री बसली होती. शांता आजी. पांढरे फटक केस कपाळावर आले होते, चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या आणि डोळ्यात काळजाला भिडणारा वेदनेचा भाव, एका अनावर प्रतीक्षेचा भाव. ती खिडकीतून बाहेर पाहत होती. तिथे फुललेली झाडं होती, जणू निसर्ग तिला जीवनाचं नवीन चित्र दाखवत होता. पण तिचं मन मात्र भूतकाळाच्या आठवणींच्या खोल सागरात हरवून गेलं होतं. तिला तिचा मुलगा आदित्य आठवत होता. लहान असताना तो सतत तिच्या कुशीत लपायचा आणि तिला म्हणायचा, आई, आई मला खूप भीती वाटते ग, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. असं म्हणून तिला तो घट्ट मिठी मारायचा आणि त्याला आपल्या आईच्या कुशीत सुरक्षित वाटायचं. पण काळ पुढे सरकला. आदित्य मोठा झाला, अभ्यासात हुशार होता, नोकरीसाठी शहरात गेला आणि मग तिथे स्थिरावला. सुरुवातीला आठवड्यातून एकदा दोनदा फोन यायचा, मग महिन्यातून एकदा, आणि शेवटी फक्त शांतताच उरली. शांतताईंना वाटायचं मुलगा कधीतरी परत येईल, पण वर्ष उलटली, दिवस बदलले, ऋतू गेले, तरी तो काही परतला नाही. वृद्धाश्रमाचं जीवन म्हणजे सवयीने स्वीकारलेलं एकटेपण. तिथे तिच्यासारखेच अनेक आईवडील होते, जे आपल्या मुलांच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. त्यांच्यासाठी प्रत्येक पावलाचा आवाज हाच एक आशेचा किरण असायचा. पण जसा दिवस संध्याकाळीत बदलायचा, तशी ती आशा विरून जायची. शांताबाईंना अनेक वेळा प्रश्न पडायचा. आई वडील वाढवतात, शिक्षण देतात, स्वप्न पूर्ण करायला मदत करतात, मग मुलं मोठी झाल्यावर आई वडिलांना का विसरतात? पण तिला ह्या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळालं नव्हतं. त्या दिवशी वृद्धाश्रमाच्या दारात अचानक एक गाडी येऊन थांबली. काही क्षणांसाठी वातावरण शांत झालं आणि वृद्धाश्रमातील सर्वांनी नजर उचलून बघितलं, तर एक उंच देखणा माणूस गाडीतून उतरला. हातात महागडं घड्याळ, कपड्यांवर भरजरी लूक, पण डोळ्यात अस्वस्थतेचा लवलेश. आदित्य आला होता. शांताजी, तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय, वॉर्डनने हाक मारली. शांताताईने हळूहळू मान वर केली. त्या कापऱ्या हाताने डोळ्यांवरची धूसर झालेली नजर पुसली आणि क्षणभर तिला विश्वासच बसला नाही. आई? आदित्य पुढे सरसावला. आईच्या डोळ्यांतून प्रेमाचे अश्रू आले, तर मुलाच्या डोळ्यातून पश्चातापाचे. आई, आई मी आलो ग. खूप उशीर झाला ना? त्याच्या आवाजात अपराधीपणाचा सूर होता. शांतताई काहीच बोलल्या नाही, फक्त एक दीर्घ श्वास घेतला आणि हलक्या आवाजात म्हणाली, मुलं कधीच उशिरा येत नाहीत बाळा, फक्त आई वाट पाहत राहते. आदित्य आईसमोर हात जोडून उभा राहिला. आई, मी तुला घरी न्यायला आलोय. हे बघ, तिथं मोठं घर आहे, तू अगदी आरामात राहशील. आता शांतताईंनी मात्र हलकंसं हसत उत्तर दिलं, बाळा, मी आता या घराची सवय लावून घेतली आहे बघ. आता परत नाही जायचं मला. हो, पण माझी एकच इच्छा आहे, तेवढी करशील का रे पूर्ण? हो आई, का नाही? बोल ना, काय हवंय तुला? सांग मला, काय हवंय? तुला आठवतंय का रे बाळा, तू जेव्हा लहान होतास आणि मी जेव्हा आजारी पडायचे ना, तेव्हा तू मला स्वतःच्या हाताने चहा बनवून द्यायचास आणि म्हणायचास, आई तू हा चहा पी आणि मग लगेच बरी होशील बघ. मला शेवटचं तुझ्या हातचा गरम चहा प्यायचा आहे बाळा. माझ्यासाठी तेवढं करशील का रे? आदित्यला सर्व काही आठवलं. तो तसाच उठला आणि वृद्धाश्रमाच्या किचनमध्ये जाऊन त्याने आपल्या आईसाठी स्वतः चहा बनवला. शांताताईने कप हलकेच उचलला, एक घोट घेतला आणि डोळे मिटले. याच चवीसाठी आतुर झाले होते रे बाळा माझ्या. तिने आदित्यचा हात हातात घेतला, आपल्या मुलाचा स्पर्श शेवटचा अनुभवण्यासाठी.
क्षणभर सगळं शांत झालं आणि त्याच क्षणी तिच्या डोळ्यातलं तेज मंदावत गेलं, हात सैल होत गेला आणि काही क्षणांतच शांताताईंनी शेवटचा श्वास घेतला. आदित्य सुन्न झाला. डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. त्याने आईला हलवण्याचा प्रयत्न केला, पण ती आता शांत झाली होती. तो तिच्या पाया पडला. आई माफ कर, आई मला माफ कर, मी उशिरा आलो. आई मला माफ कर, मी खूप उशीर केला यायला. वृद्धाश्रमातले इतर रहिवासीही रडू लागले. प्रत्येकाच्या मनात आदित्यसारखा एक मुलगा होता जो कधी परत येत नव्हता. वॉर्डनने फक्त एक वाक्य म्हटलं, आई वडिलांची वाट पाहणाऱ्या मुलांसाठीच या वृद्धाश्रमाची गरज असते लेकरा, गरज असते. मित्रांनो, ही कथा आपल्याला सांगते की आई वडिलांना वेळ देणं, त्यांच्या सोबत राहणं हे फक्त जबाबदारीचं काम नाहीये, तर आपलं कर्तव्य आहे. आपण त्यांच्या वेळेत त्यांच्यासाठी नसू शकलो तर वेळ काही परत येणार नाही ना आपल्यासाठी. आई वडिलांसोबत असताना त्यांची किंमत ओळखा, अन्यथा उशिरा पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही आपल्या आयुष्यात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन कथा तुम्हाला पटकन ऐकायला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन कथेच्या प्रवासात. तोपर्यंत आनंदी रहा आणि ऐकत रहा स्टोरी मित्र कमलाकर.